तर मित्रांनो, आज फेरफटको एका व्हायरल लोकेशनवर, ता म्हणजे देवगडमधील निवती बीचला म्हातारीची चूळ बघू. तर बीचला इलाव आणि बोट मध्ये बसून पुढच्या प्रवासाक निघालाव. तर पहिला मालकाक सांगितलं, बाबा आमची अजून लग्न झाली नाहीत, तर पहिला आधी आहे तर जॅकेट घालूक दे. तर जॅकेट घालून रेडी झालाव आणि येऊन पोचलाव लाईट हाऊस जवळ. तर मित्रांनो, या असा पोर्तुगीज काळातील लाईट हाऊस आणि त्याच्याच बाजूक या असा नवीन लाईट हाऊस. तर मित्रांनो, आपण जी म्हातारीची चूळ बघताव ना, तर ह्याच होलातून पाणी आतमध्ये जाता आणि त्या होलातून पाणी बाहेर येता. तर आमचा नशीब एवढा फुटका होता ना, पाणी कमी असल्यामुळे म्हातारी झोपली होती, त्यामुळे आमका काय म्हातारीची चूळ बघूक भेटली नाही. तर थैनं पुढे निसटलाव आणि इलाव या गोल्डन रॉक कडे. मित्रांनो, जेव्हा याच्यावर कडक सूर्यकिरण पडताना तेव्हा ता सोन्यासारखा चमकता. होडीच्या मालकाक म्हणत होता, वाईस दगडाकडे बोट घेऊन चला, आमका थैनं 4-5 दगड घेऊन दे, कारण सोना पण खूप महाग झाला ना हो. तेवढा थैले 4-5 दगड विकून पैसे इले तर इले. तेवढ्यात होडीचे मालक बोलाक लागले, बाबा तू गप बस, नाहीतर त्या खडकाकडे घेऊन गेलस तर माझी होडी पलटी करून घालशील. असा बोलता बोलता आमका घेऊन इले या 2 खडकाच्या मध्ये. जेव्हा बोट या 2 खडकाच्या मध्ये जाताना तेव्हा फिलिंग एकदम ढगात जातात. असं वाटतं की आपण बाहेरच्या देशात इलाव, पण या बाहेरच्या देशात नसून आपल्या या कोकणातच असा. तर 2-3 तास मस्त फिरलाव आणि परतीच्या प्रवासाक निघालाव. तर पहिला मालकाक सांगितलंय, आधी लवकर आमका बीचवर सोडा, कारण या सर्व फिरून बोटीत आमची मैता पडली होती. तर फायनली आम्ही बीचवर पोहोचलाव आणि बोटीतून उतरून बाहेर इलाव. तर सकाळपासून फिरून पोटात अन्नाचो एक कण पण नाही, म्हणून आम्ही देवगड मधील चांगल्या एका हॉटेलमध्ये जेवूक थांबलाव. तर मस्त पोट भरून जेवलाव आणि आम्ही आपले घराक निघालाव. तर मित्रांनो, कोकणात कधी इलाच ना, तर देवगड मधील निवती बीचला अवश्य भेट द्या.